बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणात आता आणखी एकाला अटक केली आहे आणि नाशिकमधून एका डॉक्टरांना अटक केली आहे। नाशिकमध्ये डॉक्टर अमोल पाटीलला अटक करण्यात आली आहे। सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप आहे। आंतरराष्ट्रीय स्त्रीबीज तस्करीचा संशय IVF सेंटरच्या नावाखाली व्यवसाय सुरू असल्याचा हा आरोप करण्यात येतोय। संशयित एजंटसह चौकशी आता सुरू आहे। आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय लिंक या तपासामध्ये आढळून आली आहे। IVF सेंटरच्या नोंदी तपासणी आता सुरू झालेली आहे आणि आतापर्यंत या संदर्भात 5 जणांना अटक करण्यात आली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। नाशिकमधून आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणाची व्याप्ती आता वाढत चालली आहे। नाशिकमधल्या डॉक्टर अमोल पाटीलला अटक केल्याचं कळतंय, काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? खरं एकूणच बदलापूरमध्ये जे काही स्त्रीबीज तस्करी होत होती ती देशातल्या 8 राज्यांमधून होत होती असं समोर आलेलं आहे। आणि या 8 राज्यांमधून जे केंद्रस्थान आहे ते नाशिक या ठिकाणी दिसून आलेलं आहे। नाशिकमध्ये असलेलं मालती IVF हे खरं तर डॉक्टर वंदना पाटील या KEM हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। त्या सुद्धा या ठिकाणी कामाला आहेत आणि त्यांचे जे काही पती आहेत डॉक्टर अमोल पाटील ते हे केंद्र चालवत होते आणि या डॉक्टर अमोल पाटील यांनीच हे सगळा प्रकार केल्याचं समोर आलेलं आहे। अनेक महिलांना पैशांचा आमिष दाखवून स्त्रीबीज विकत घेतली आणि ती स्त्रीबीज अगदी परदेशात पाठवल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांनी अमोल पाटील यांच्यासह आतापर्यंत 7 जणांना अटक केलेली आहे आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणाची सखोल अशी चौकशी राज्याचे पोलीस करताना दिसत आहेत। ठीक, धन्यवाद योगेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले होते।